एकीकडे लाखो रुपयांचा खर्च लावून शेतकरी केळी उत्पन्न पिकवत आहे, मात्र यातच यावल तालुक्यातील शिवारात अज्ञात माथेफिरूकडून केळीचे घड कापून फेकले जात असल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत। अशातच आता अज्ञात माथेफिरूने कापणीवर आलेल्या केळीचे घड कापून फेकले। तब्बल 6000 घडांची नासधूस करत 8 लाखाचे नुकसान केले। या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात माथेफिरू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातत्याने अठरावलसह यावल शेत शिवारात 1.5 महिन्यात ही चौथी घटना असून शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। यावल येथील रहिवासी निर्मल चोपडे या शेतकऱ्याने गट क्रमांक 811 मध्ये केळी लागवड केलेली आहे। ही केळी कापणी योग्य झाली, परंतु अज्ञात माथेफिरूने रात्री 6000 केळीचे घड कापून फेकून दिले। विशेष फळ अर्धे कापून नासधूस केली। यात शेतकऱ्याचे तब्बल 8 लाखाचे नुकसान झाले आहे। या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शेतकरी निर्मल चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।